चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती मालवणी रेस्टॉरंट पाहिले, ज्या ठिकाणी आपण विविध प्रकारचे स्टार्टर्स आणि मालवणी थाळ्या ट्राय केल्या, तसंच आपण व्हेज थालीसुद्धा ट्राय केल्या होत्या। पण आज विचार केला की चला थोडा वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा आणि त्यासाठीच आज मी आलेली आहे ऐरोलीमधल्या कल्प या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी, ज्या ठिकाणी आपण अनलिमिटेड व्हेज आणि नॉनव्हेज ट्राय करणार आहोत। सो चला आपण आज जाऊया आणि पाहूया सर्वप्रथम इकडचा अमेझिंग असा ॲम्बियन्स आणि त्याचबरोबर अनलिमिटेड फूड मधलं स्टार्टर्स, साइड्स, मेन कोर्स, डिझर्ट अँड मॉकटेल्स। प्रत्येक टेबलवर असा स्कॅनर बोर्ड ठेवलेला आहे, ज्यावर स्कॅन करून तुम्ही बुफेचा जो मेन्यू आहे तो स्कॅन करून पाहू शकता, जो रोज चेंज होत असतो। तसेच आला कार्टचा मेन्यू पण तुम्ही इथे स्कॅन करून पाहू शकता। तर आता आपले चाट आलेले आहेत। सुरुवात मी आता चाटपासून करणार आहे। तर चाटमध्ये यांच्याकडे शेवपुरी आहे, दहीपुरी आहे आणि पाणीपुरी आहे आणि मॉकटेल्समध्ये यांच्याकडे 10 वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे 10 वेगवेगळे प्रकार आहेत, फ्लेवर्स आहेत। परंतु मी मात्र इथे ग्रीन ॲपल विथ सोडा हा फ्लेवर इथे मागवलेला आहे आणि यांच्याकडे आला कार्टसुद्धा आहे। तर आला कार्टमधनं मी स्पायसी गुआवा मागवला आहे, तोसुद्धा माझा थोड्याच वेळात येईल। पण आता हे जे चाट आहे तिथून सुरुवात करते। तर दहीपुरी, दही फ्रेश आहे आणि म्हणजे असं खूप त्याला म्हणजे जसं असं गठ्ठ असतं ना तसा प्रकार नाही आहे। खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये व्यवस्थित तिखट पाणी म्हणजे तिखट चटणी, गोड चटणी घालून व्यवस्थित त्याला केलेला आणि कांदा टोमॅटोचा पण याच्यामध्ये वापर केलेला आहे, शेव पण आहे। सो ओव्हरऑल छान आहे हे। आता शेवपुरीकडे वळते। पुऱ्या मेन म्हणजे क्रिस्पी असणं फार महत्त्वाचं असतं चाटमध्ये। शेवपुरी जी आहे त्यांनी हलकी गोड बनवलेली आहे। तुम्हाला जे एक्स्ट्रा चटणी वगैरे टाकून हवी असेल तर तसंही तुम्ही यांना सांगू शकता, पण ते तुम्हाला इन ॲडव्हान्स सांगितलं पाहिजे किंवा एक्स्ट्रा चटणी तुम्हाला इथे मागवली पाहिजे। आणि आता सगळ्यांचं फेवरेट पाणीपुरी। सो ह्यांनी मला इथे तिखट पाणी, गोड पाणी जे आहे ते मिक्स करून दिलेलं आहे। सो आता मी याच्यामध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता की ऑलरेडी ह्या पुऱ्यामध्ये ह्यांनी मला इथे बटाटा घालून दिलेला आहे याच्यामध्ये। आणि जर तुम्हाला उभं राहून सुद्धा खायचं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता, पण मी मात्र इथे टेबलवरती मागवलेलं आहे। आणि मी यांना सांगितलेलं होतं गोड पाणी थोडंसं जास्त घाला, तिखट पाणी थोडं कमी। बस। आणि पाणीमध्ये ह्यांनी मसाला जो आहे एवढं काही स्पायसी नाही आहे, कारण मी त्यांना त्याच्यामध्ये गोड जे आहे, गोड चटणी जी आहे ती थोडी जास्त घालायला सांगितलेली होती। ओव्हरऑल छान आहे। शेवपुरी थोडीशी मला गोड वाटली, कारण
मी त्यांना असं काही सांगितलं, नॉर्मली त्यांनी जशी आहे तशीच बनवलेली आहे. आणि हां, मेन गोष्ट त्यांचे जे मॉकटेल्स आहे जे ॲपल आहे ग्रीन ॲपलमध्ये, ते मी टेस्ट करते आता. ओके, नॉर्मली सोड्यामध्ये ग्रीन ॲपलचा जो क्रश असतो बॉटलमधला तो त्यांनी याच्यामध्ये घातलेला आहे आणि वरती ह्यांनी याच्यामध्ये पुदिना घातलेला आहे. सो वेगळं काहीच नाही आहे, जसं नॉर्मली आपल्याला बाहेर मिळतं सेम तसंच आहे. सो चला आता मी हे सर्व संपवते आणि त्याच्यानंतर मग पुढची जी डिश आहे पास्ता काउंटरवरती पण तुम्ही तिथे ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला कुठल्या प्रकारचा पास्ता खायचा आहे तो. तर मी मात्र इथे आता व्हाईट सॉस पास्ता आणि रेड सॉस पास्ता दोन्हीही ट्राय करणार आहे आणि खूप सारं त्यांना व्हेजीस त्याच्यामध्ये मी घालायला सांगितलेले आहेत. आता माझी पाणीपुरी झालेली आहे खाऊन आणि तुम्हाला आता मी दाखवते इथे काय काय आहे. हा आहे पास्ता काउंटर, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व व्हेजीस ज्या आहेत त्या कापून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता इथे मी व्हाईट सॉस आणि रेड सॉस पास्त्याची ऑर्डर पण दिलेली आहे. व्हाईट सॉस आणि रेड सॉस पास्ता ऑलरेडी यांचा इथे बनवून याने ठेवलेला आहे. ह्या बाजूला आहे चाट काउंटर आहे, ह्या बाजूला आहे शेवपुरी, पाणीपुरी आणि दहीपुरी. हे बघा, ह्याची आत्ताच माझी सर्व चाट खाऊन झालेले आहेत. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता या साईडला प्लेट्स अरेंज करून ठेवलेल्या आहेत, बोल्स पण आहेत इथे फ्राईंग्स आहेत. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इंडियन टॉस सॅलड इथे आहेत सर्व ठेवलेली. सो ह्या सर्व चटण्या आहेत, ड्रेसिंग्स जे म्हणतो ना आपण, तर ते आहेत इथे. त्याच्यानंतर इथे बघा सॅलड्स आहेत ज्याच्यामध्ये इथे कॅप्सिकम आहे, त्याच्यानंतर मिक्स सगळं आहे, गाजर आहे, काकडी आहे कापून ठेवलेली, त्याने टोमॅटो आहे, कॅबेज आहे, लेट्यूस आहे. हे बघा इथे हे सर्व असं सॅलड्स इथे अरेंज करून ठेवलेलं आहे. आणि ह्या बाजूला तुम्हाला दाखवते क्रीम ऑफ स्पिनच सूप आहे. वाव, मस्त दिसते, मस्त असं गरमागरम वाफा येतात. हे बघा मस्त थिक आहे, तुम्ही इथे पाहू शकता. सो आज ह्यांच्याकडे हे सूप अवेलेबल आहे, क्रीम ऑफ स्पिनच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. इथे बाजूला ह्यांनी क्रीमसुद्धा ठेवलेलं आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा क्रीम त्याच्यावर जर हवं असेल तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता. तर आता आपला पास्ता आलेला आहे, ज्याच्यामध्ये मी रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता मागवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जसं मी तुम्हाला सांगितलं की आला कार्टमध्ये सुद्धा मी एक मॉकटेल मागवलेला आहे. तर ते आहे स्पायसी गुआवा, ज्याच्यामध्ये ह्यांनी एक पेरूची फोड टाकलेली आहे आणि साईडला पूर्ण तिखट आणि मीठ असं त्यांनी लावलेलं आहे की ज्याच्यामुळे तो एक म्हणजे ती एक टेस्ट तुम्हाला इथे मिळू शकते. नाईस, मस्तच. सो आता व्हाईट सॉस पास्ता, आणि मी सांगितलेलं होतं की त्यांना मी इन्स्ट्रक्शन दिलेलं होतं की व्हाईट सॉस पास्तामध्ये व्हेजीज जास्त घाला. सो त्यांनी इथे ब्रोकली, त्याच्यानंतर शिमला मिर्च आणि खूप साऱ्या अशा व्हेजीज घातल्या. कॉर्न पण आहे, तुम्हाला इथे दिसेल. सो आधी टेस्ट करते इथे. खूप सारं क्रीम आणि चीजचा इथे असा प्रॉपर वापर केलेला आहे आणि हर्ब्स पण इथे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स असेल तर त्याचा इथे वापर केला आहे, तर तोही हलकासा स्पायसीनेस येतो आहे, पण क्रीमचा वापर खूप उत्कृष्ट असा इथे केलेला आहे. आणि आता रेड सॉस पास्ता. सो रेड सॉस पास्तामध्ये पण इथे तुम्ही ते बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा यांनी ब्रोकली आहे, त्याच्यानंतर इथे हे कॉर्न आहेत, त्याच्यानंतर बाकी सर्व हर्ब्स वगैरे आहेत, शिमला मिरची आहे, त्याचा पण वापर इथे त्यांनी केलेला आहे.
मस्त, म्हणजे जो रेड सॉसचा जो वापर केलेला आहे ना, अप्रतिम आहे, मस्त स्पायसी आहे. परंतु मला मात्र रेग्युलरली जर मला तुम्ही विचारलं की मला पर्सनली कोणता पास्ता आवडतो, मला व्हाईट सॉस पास्ता आवडतो, कारण तो खूप मस्त क्रीमी आणि खूप सारे चीज त्याच्यामध्ये असतं. सो त्याच्यामुळे तर चला हे पण आता मी संपवते आणि त्यानंतर नेक्स्ट डिश कोणती आहे ती पण तुमच्यावर शेअर करते. तर आता सूप आणि स्टार्टर्स मी घेऊन आलेली आहे. तर सूपमध्ये स्पिनिच ऑफ क्रीम सूप आहे, ज्याच्यावर तुम्ही बघू शकता मी थोडंसं क्रीमसुद्धा त्याच्यावरती घातलेलं आहे. सो आता ते टेस्ट करते. मस्त गरम गरम असं पालकचं सूप. क्रीम खूप जास्त आहे, सो त्याच्यामुळे थोडंसं पालकचा जो फ्लेवर आहे तो थोडा त्याचा बॅलन्स थोडा बिघडल्यासारखा वाटतो. बट ओव्हरऑल ठीक आहे, ओके, तुम्ही खाऊ शकता आलात तर. म्हणजे जिथे रेग्युलरली जर तुम्ही बघायला गेलात तर मेन्यू हा असतो ना, तो रेग्युलरली चेंज होत असतो. सो मंडे टू संडेपर्यंतचा जो मेन्यू आहे तो वेगवेगळा आहे. आणि आता स्टार्टर्स, तर सूप तुम्ही घेऊ शकता, पण हे सूप मला जे क्रीम ऑफ स्पिनेच सूप होतं हे ओके वाटलं मला ओव्हरऑल. आणि इथे नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन्ही मी स्टार्टर्स घेतलेले आहेत. आणि नॉनव्हेज स्टार्टर्समध्ये एक कबाब आहे आणि एक चायनीज आहे. सो हे चिकन मंचुरियन ड्राय आहे, सो ते पहिले टेस्ट करते आहे. खूप छान टेस्ट, खरंच खूप छान आहे मंचुरियन, चिकन मंचुरियन ड्रायची. आणि व्यवस्थित ह्याला कोट मैद्यामध्ये करून आणि व्यवस्थित फ्राय केलेला आहे. टॉसही खूप छान केलेला आहे, त्याच्यामुळे जो चायनीजचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो आहे. आणि इथे आणि पहाडी कबाब असा हा प्रकार आहे, तो पण आता मी टेस्ट करते. आणि ही पुदिन्याची चटणी तुम्हाला जर पाहिजे असेल तर सॉस किंवा तुम्ही इथे शेजवान चटणी पण त्यांना सांगू शकता. पण तिथे ही पुदिन्याची हिरवी आपली चटणी आहे ती ठेवलेली होती, सो ती मी घेतली आहे. चिकन प्रॉपर मॅरिनेट केलेलं आहे, कारण अगदी मतलब चुई नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असं रबरासारखं चिकन राहतं, पण तसं नाही आहे. खूप छान पद्धतीने. आणि तो जो त्याला जे ग्रिल केलेला असं जे आहे ना, तर तो एक अरोमा ह्याच्यामध्ये येतो आहे, मस्त असं फ्लेवर आहे. आणि पुदिन्याची चटणी पण खूप छान आहे, स्पायसी आहे, मस्त स्पायसीनेसचा पुदिन्याचा वापर जास्त केलेला आहे. आणि आता व्हेज स्टार्टर्स कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे एक चाप आहे आणि त्याच्यानंतर हे पनीरचा एक स्टार्टर इथे आहे. सो हा जो सोया चाप आहे, तर आधी तो मी टेस्ट करते. आणि इथेसुद्धा मी पुदिन्याची चटणी घेतलेली आहे, तर तुम्ही इथे ती बघू शकता पुदिन्याची चटणी. तर सोया चाप खूप मस्त नरम आहे, जास्त स्पायसी नाही आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर व्यवस्थित हे कुक केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो ठीक आहे. खूप मी जर म्हणेन असं खूप छान असं सोयाच्या जसे बाहेर मिळतात तसं नाही आहे, ओके आहे. आणि हे जे पनीरचं स्टार्टर आहे तर ते मी टेस्ट करते आता. इथे पनीरचे क्यूब्स वापरलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर शिमला मिरची आहे, म्हणजे रेड म्हणजे बेल पेपर्स आहेत, रेड अँड येलो बेल पेपर्स. सो इथे मला तर आता रेड आलेला आहे. आणि खूप छान पद्धतीने भरपूर सारे लसणाचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि व्यवस्थित असं मैद्याचं कोटिंग करून शॅलो फ्राय करून खूप छान पद्धतीमध्ये हे जे पनीरचं स्टार्टर आहे ते बनवलेलं आहे. पण ओव्हरऑल मी तुम्हाला सांगेन जे चिकन मंचुरियन होतं, चिकन मंचुरियन ड्राय, तर ते खूप सुंदर, म्हणजे टेस्ट अप्रतिम आहे त्याची. सो जर तुम्ही आलात, कारण तुम्ही इथे आलाकार्डसुद्धा मागू शकता, त्याच्यामध्ये जरी तुम्ही ही डिश मागवली तरी नो इशू. तर चला सूप ओके, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. तर चला आता हे जे म्हणजे स्टार्टर्स आलेले आहेत तर ते संपवते आणि त्यानंतर मेन कोर्समध्ये मी काय काय घेणार आहे, कारण त्यामध्ये पण मी व्हेज आणि नॉनव्हेज आजच्या मेन कोर्समध्ये जे जे आहे ते टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे. आता मेन कोर्स घेऊन आलेली आहे आणि मेन कोर्समध्ये एक व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही पण वेगवेगळ्या डिशमध्ये मी घेऊन आलेली आहे. तर नॉनव्हेजमध्ये इथे ही आहे चायनीज ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर इथे नूडल्स आहेत, त्याच्यानंतर हा पण चायनीज बरोबरचा एक त्यांनी इथे ग्रेव्ही दिलेली आहे आणि रोटीबरोबर चिकनची ग्रेव्ही आहे. आणि इथे मी नान मागवलेला आहे, हा आहे बटर नान आहे.
व्हेजमध्ये पण तुम्हाला दाखवते. इथे डाळ आहे, जीरा राईस आहे, कॉर्नची एक भाजी आहे आणि एक मिक्स भाजी यांनी इथे दिलेली आहे. स्वीट डिश ह्याच्यानंतर मी खाणार आहे. तर सुरुवात आता आपल्या नानने करते. मी ह्यांना छोटे छोटे इथे पीस करून द्यायला सांगितलेले होते बटर नानचे. तर आता सुरुवात जी आहे ती ज्या व्हेज जी भाजी आहे ना, म्हणजे मिक्स व्हेज आहे, सो त्याच्याबरोबर रेड ग्रेव्हीमध्ये आहे ही. स्वीट आहे, आय थिंक व्हेज मखनवाला का असं काहीतरी नाव होतं त्याचं. सो ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आहेत, म्हणजे बीन्स आहेत, त्यानंतर गाजर आहे, मटार आहेत आणि फ्लॉवर पण थोडासा आहे ह्याच्यामध्ये. थोडी स्वीट आहे भाजी. आणि आता कॉर्न जे आहे ते पालक प्युरीमध्ये हे कॉर्न घातलेले आहेत. जसं आपलं पालक पनीर असं तसं कॉर्न पालक आहे हा. कॉर्न घातल्यामुळे आणि पालक पण थोडासा स्वीटच असतो आणि स्वीट कॉर्न असल्यामुळे त्याची पण एक गोडवा येतो आहे. त्यामुळे तशा दोन्ही भाज्या गोड आहेत. मला असं वाटतं की एक भाजी थोडी तिखट आणि एक भाजी थोडी गोड असं कधी याने ठेवायला पाहिजे होतं व्हेजमध्ये. कारण नॉनव्हेजमध्ये जर बघायला गेलं तर नॉनव्हेज थोडंसं तिखट असेल असं मला वाटते. पण व्हेजमध्ये हे दोन्ही जे आहेत प्रकार, तर हे दोन्ही प्रकार जे आहेत ते गोड आहेत. ठीक आहे, एक भाजी ह्यांनी व्हेजमध्ये तिखट ठेवायला हवी होती. आणि आता नानबरोबर मी जी चिकनची जी ग्रेव्ही आहे तर ती टेस्ट करते. विथ बोन आहे आणि माइल्ड दिसतं आहे. हे कलर काही एवढा नाही आहे, त्यामुळे मीडियम स्पायसी असेल. आता ही जी चिकनची जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोनलेस आणि विथ बोन असे दोन्ही पीस याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्याशिवाय याच्यामध्ये ही ग्रेव्ही आहे, दह्याचा वापर केलेला आहे. सो ओव्हरऑल चिकनची जी ही ग्रेव्ही आहे ओके आहे. आणि आता नूडल्स मी ट्राय करते. नूडल्स बघितल्यानंतरच कळतं की थोडेसे ड्राय आहेत. आणि भाज्या पण खूप नाही घातल्यात. ओव्हरऑल ठीक आहे, भाज्या पण एवढ्या नाही आहे. आणि दुसरी जी त्याच्याबरोबर जी ग्रेव्ही दिलेली आहे तर ती मी टेस्ट करते. त्याच्यामध्ये ब्रोकली आहे, त्यानंतर झुकिनी आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मशरूमसुद्धा ॲड केलेले आहे. ही ब्लॅक बीन सॉसमध्ये बनवलेली आहे आणि खूप जास्त सोया सॉसचा वापर केलेला आहे. ओके, नो इश्यू. आणि अजून एक जी म्हटलं ना चायनीजमध्ये ह्यांनी अजून एक दिलेला आहे ग्रेव्हीमध्ये, सो तीसुद्धा आता मी टेस्ट करते. सो बघूया आता. ज्या पद्धतीमध्ये आपलं चायनीज सॉस असतात, सो त्याच्यामध्ये ह्यांनी खूप सारं लसूण आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करून, जसं आपलं शेजवान सॉस असतो सो त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. ठीक आहे, ओव्हरऑल मला मेन कोर्समध्ये बघायला गेलं तर नॉनव्हेजमध्ये एवढं काही नाही आवडलं. आता व्हेजमध्ये राईस विथ डाळ जी ह्यांनी दिलेली आहे सो ती ट्राय करते. जीरा राईसचा इथे वापर केलेला आहे. राईस छान आहे, मस्त असा फुललेला राईस आहे. आणि डाळीचा जे डाळ आहे ती डाळ खूप छान आहे. डाळीचा खूप छान पद्धतीने वापर केला. म्हणजे याच्यामध्ये ह्यांनी तुम्ही बघू शकता इथे की ह्यांनी याच्यामध्ये कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, सो त्याचा पण ह्यांनी खूप जास्त प्रमाणे इथे वापर केलेला आहे. नुसती डाळीची टेस्ट करते. डाळ छान आहे. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर माझा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर स्टार्टर्स आणि जे चाटचे आयटम होते ते खूप छान होते. पण मेन कोर्समध्ये थोडंसं मला असं वाटतं की ह्यांनी इथे तिखट जे आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हेज जर 2 भाज्या देत आहेत तर त्यातली एक थोडी स्पायसी आणि एक मिडियम स्पायसी किंवा गोड जर आहे तर ठीक आहे, ओके आहे. पण ह्या दोन्ही भाज्या मला गोड स्वीट लागल्या. त्याच्यानंतर दाल राईस उत्तम आहे. दाल राईसमध्ये काही नाही, खूप छान आहे दाल राईस.
आणि चायनीजमधलं जर नूडल्स बघायला तर नूडल्स थोडेसे ड्राय वाटले मला. आणि त्याच्यानंतर जे त्यांनी चिकनचं जो हे होतं चिकनची जी ग्रेव्ही दिलेली होती तीसुद्धा थोडीशी त्यांनी त्याला तिखट द्यायला हवी होती असं मला वाटतं. ठीक आहे, ओव्हरऑल माझा जो हा एक्सपिरियन्स आहे बुफेमधला व्हेज आणि नॉनव्हेजमधला, तर मी म्हणेन तुम्ही स्टार्टर्स नक्की ट्राय करा. त्याच्याशिवाय यांचे जे पास्ता होता तो पास्तासुद्धा खूप छान होता. व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता, चाट अप्रतिम होते. आणि आता ह्या दोन्ही मेन कोर्समध्ये ह्या गोष्टी संपवते. आणि त्यानंतर यांची जी स्वीट डिश आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, खीर आहे आणि आय थिंक केक्स वगैरे आहेत. तर ते काय आहेत तर त्याची टेस्ट कशी आहे ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करते. डिझर्ट आणलेले आहेत आणि डिझर्टमध्ये आहे तांदळाची खीर आहे. तर तुम्ही ते बघू शकता, इथे काही बासमती तांदूळ नाही पण तुकडा जो असतो तर त्याचा इथे वापर केलेला आहे. आणि ड्रायफ्रुट्स पण खूप लिमिटेड आहेत हे बघा. आणि त्याच्यानंतर इथे पेस्ट्रीज आहेत, असॉर्टेड पेस्ट्रीज दिल्या होत्या पण हे त्यांनी इन हाऊस बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आय थिंक हे चॉकलेट आहे, हे पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी असेल कदाचित, अशा पेस्ट्रीज आहेत. तो मी आता ही तांदळाची जी खीर आहे तर ती टेस्ट करते. बदामाचे थोडेसेच तुकडे आहेत आणि टेस्ट बघते कशी आहे. खीर तर खूप छान आहे, टेस्ट खूप छान आहे पण मात्र अशी खूप घट्ट अशी नाहीये, पातळ अशी खीर आहे ही. पण ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे खिरीची. आणि आता ह्या ज्या 3 पेस्ट्रीज आहेत तर त्या टेस्ट करते मी. जसं मी सांगितलं की पेस्ट्रीज ज्या आहेत ह्या इन हाऊस बनवल्या जातात. ओके, चॉकलेट पेस्ट्री एक नंबर. हे पायनॅपल डिझर्ट मध्ये बघायला गेलं ना तर मी तांदळाची जी खीर आहे सो टेस्ट साठी मी म्हणेन खूप छान आहे. चॉकलेट केक आणि हा जो पायनॅपल जो केक आहे पेस्ट्रीमध्ये तर त्याची टेस्टही खूप छान आहे. पण मला असं वाटतं की ज्या प्रकारची कॉस्टिंग आहे अनलिमिटेडच्या बुफेची त्या मानाने ह्यांनी जे इथे पदार्थ दिलेले आहेत ते खूप कमी आहेत. बट तुम्ही किटी पार्टीज किंवा तुम्ही जर फ्रेंड सर्कल वगैरे आलात, ऑफिस ग्रुप जर आलात तर त्याच्यासाठी हे अफोर्डेबल आहे असं मला वाटतं. की जिथे तुम्ही स्टार्टर्स पासून साईड डिशेस पासून मेन कोर्स आणि डिझर्ट पर्यंत सगळं एका ठिकाणी खाऊ शकता. तर याची पूर्ण कॉस्टिंग वगैरे काय आहे तर आज मी ते बिलासकट तुम्हाला दाखवणार आहे की पर पर्सन याची कॉस्टिंग काय आहे. तर आता माझं बिल आलेलं आहे आणि बिलाची अमाऊंट आहे 699 म्हणजे 700 रुपीज पर पर्सन आहे. आणि ज्याच्यामध्ये मी जे पेरूचं जे घेतलेलं होतं ड्रिंक घेतलेलं होतं मॉकटेल आणि त्याची किंमत आहे 285 रुपीज. आणि अशा पद्धतीत माझं बिल बनलेलं आहे. तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर इथे आलात तर जे ह्यांचे स्टार्टर्स आहेत आणि त्याच्यानंतर ज्या साईड डिशेस आहेत त्या नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.